साऱ्या अथक प्रयत्नानंतर आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 12 वाजेनंतर आम्ही पोचलो आहे कोकणामध्ये. हे बघा, हे आमचं स्टे आहे, दिसतं इथे. मस्त गाडी वगैरे लागली आजूबाजूला, मस्त कोकण वगैरे. कोकणाचा परिसर आल्यालाच कळतो की कोकणाचा परिसर कसा आहे, काय आहे ते. तर आता आम्ही मस्त फ्रेश व्हायला जातो. जेवण वगैरे करून झाल्यानंतर मस्तपैकी बघूयात शूटचं कसं प्लॅनिंग होतं आहे, काय प्लॅनिंग होतं आहे. तुम्हाला माझे पण काही छोटे मोठे शूट्स दिसतील, तर ते शूट्स करून आपण पुढे मस्तपैकी बघूयात काय होतं, काय प्लॅनिंग होतं. आता मला तर अजून थोडा डाऊट आहे काय प्लॅनिंग कसं करायचं काय नाही. मी पण आत्ता मस्त झोप काढून अवतार तर बघितलं तुम्ही. तर भेटूयात मस्त की बघूयात काय काय चाललेलं आहे. आजूबाजूचं वातावरण दाखवतो बघा तुम्ही, खूप छान, खूप मस्त वाटतंय. चल लेट्स गो. एकदम मस्त कौलारू घरासारखं केलं त्यांनी. कौलच टाकलं वाटतंय, कौलं आहेत वाटतंय. वाटतं नाही आहेच, हां कौलच आहेत. फक्त मेटलचे आता साचा केला सांगाडा आणि त्याच्यानुसार लावले. तर ह्या दोन, एक ही रूम एक ही रूम. इथे आपण आहे, इथे विहीर आहे मस्तपैकी. विहीर इथे छान, आजूबाजूला कोकणी परिसर खूप छान वाटतं. हे बघा, हे किती छान वाटतंय, क्लासिक ना. हां, इथून ही रूम आपली. बेड मस्तपैकी, अंथरून पांघरून, छोटा टी व्ही, छोटंसं वॉश बेसिंग, शॉवर एरिया, बस संपला विषय. एकदम मस्त छोटंसं आणि परफेक्ट असं आहे. तर आणि समोर जेवणाला वगैरे सोय तिकडे, आपली गाडी, जेवणाची सोय तिकडे. आणि हे जाऊयात, चलो लेट्स गो. तर उन्हाचं दर्शन झालेलं आहे आमच्या प्रयत्नानंतर. नाही ते ढग, सूर्य वगैरे, पाऊस, वारा, वरुण देव, ह्या सगळ्यांनी काहीतरी गाठभेट करून काहीतरी एक मुद्दा मांडला असेल की आता थोडंसं ऊन आलं आहे, मस्तपैकी वातावरण आहे. आम्ही चाललो आहे साईट सीन करायला. साईट सीन म्हणण्यापेक्षा आजूबाजूला टिंगल टवाळक्या करतोय आम्ही, रस्ते बघतोय छान काय वाटतंय काय नाही. आणि आपण इकडे जाऊयात का? चला ना आपण जाऊयात. हे बघा रस्ता बघा किती सुंदर छान. कोकन्स दर कोकन्स, कोकन्समध्ये कोकन्स चालले. छान वाटतं ना असं फिरायला. कोकणातली मजा आहे. ह्याच गोष्टी ह्या नाही भेटत कुठे रे दुसरीकडे, या इथंच भेटणार. मस्तपैकी वातावरण एकदम छान, सोबर. हे नक्की, पण मग कोकणामध्ये जे म्हणजे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधला जो पॉज आहे तो इकडे एकदम सरस भेटतो. लोकांना मजा येते इथे, म्हणून कोकणात येतात लोक. शांतता आहे, एक वेगळा फील आहे. असावं यार कोकणात एक घर, लाल लाल मातीचं, दगडाचं बांधकाम असलेलं एकदम मस्तपैकी. शूट करायला इथं नॉर्मल काही शूट करू शकतो, काही माणूस शूट करू शकतो, काही. आणि कसलेही सिनेमॅटिक्स निघतील इथे, कसलेही. म्हणजे बघा कसं आहे स्ट्रीट वगैरे, तिथं आता बांधकाम चाललंय, कोणाचं तरी बंगला आहे का काहीतरी आहे, बांधकाम चालू आहे. आणि हे बघा म्हणजे काही मस्त रे, सोबर. तर आता मस्त जेवण वगैरे झालं. तुम्हाला जेवणाचे दोनच क्लिप दाखवले मी, जास्त दाखवण्यात अर्थ नाही. कारण तुम्हाला दाखवलं तर तुम्ही परत तुमचं चालू करणार की हा आम्हाला सोडून सोडून एकटं असं काही नाही विषय. तर जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी, बसलो आहे. हे बघा मांडी घालून, म्हणजे मांडी घालून म्हणण्यापेक्षा बॅग रेडी आहे, कॅमेरेज रेडी आहेत, ज्या गोष्टी लागणार तेवढ्याच घेणार आपण. बीच साईड जाणार, बीच साईड चालू ना, हां बीच साईड जाणार आहे. आणि तिथून मग पुढे तिथे शूट करू. बाकी बघूयात, तिथे अजून आम्हाला पण 1-2 क्लिप्स काढायचे आहेत, तर आमच्या पण 1-2 क्लिप्स काढून घेऊयात मस्तपैकी, एकदम ताजंतवानं करून छानवाला आउटपुट घेऊयात. पुढच्या 2-3 तासामध्ये जेवढं पटकन आणि छान काढता येईल तेवढं करून घेऊयात. आणि आता इथून तुम्हाला डायरेक्ट बीचवर भेटतं. कसं
1 2 चला. तर आता आपण पोचलोय बीचवर. आता बीचवर आल्यानंतर शूट स्टार्ट करायचे. ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत. 5:30-6 पर्यंत चान्सेस आहेत. तर तुम्हाला बीचचं तर दाखवलं मस्तपैकी, छोटे मोठे सिनेमॅटिक्स तुम्ही बघा. आवाज थोडा इकडे तिकडे होऊ शकतो, माईट बी आवाजाचा थोडा इश्यू आहे, कारण समुद्र असल्या कारणाने खूप सारा आवाज येतो. तर बघूयात. मस्त शूट्सच्या काही क्लिप्स मी आत्ता लगेच नाही टाकू शकत, पण येस, लेट्स सी कसं आणि काय होतंय, डिपेंड अपॉन दॅट. तर भेटूयात. चला, मस्तपैकी सीनचा मजा घ्या तुम्ही आणि बघा कसं मस्त मस्त आहेत. तो दगड, तो कॉर्नरचा. हे अजयराव, इकडे लग्नातली जोडी, आणि हे बघा सूर्य. क्या बात आहे, अजयराव जिंदाबाद. आता बेसिकली काय झालंय मी तुम्हाला सांगतो. एक आमचा आउटफिट झालेला आहे आणि मस्तपैकी सूर्य असं एकदम तवतवीत एकदम तापलाय. हे दिसतंय मिस्टर DOP, द अजयज, द मिस्टर द पोत्रेचर्स. तर आम्ही आता एक ना छानरित्या असं खूप लांबून एक गोष्ट बघितली आणि आम्ही ना सांगितलं कपलला की प्लीज तुम्ही सेकंड चेंज करून या, तोपर्यंत आम्ही आलोच. तर अजयरावाने आम्ही हे दिसतं असं मस्तपैकी इकडे तिकडे ओलांडून सगळं चाललोय ती गोष्ट कॅप्चर करायला. आता ती गोष्ट तुम्हाला मी तर दाखवणार कन्फर्म. का नाही दाखवणार, तर मी मोबाईलमध्ये ज्याच्यात मी ब्लॉग करतोय त्याच्यात तर शूट करणारच व्हिडिओ, पण बघूयात काय काय गोष्टी. पण काहीतरी होणार आयुष्यात, घडणार छान काहीतरी दिसलं आम्हाला. राडा झालाय आता, तो राडा म्हणजे तुम्ही बघाच. चला जाऊयात तिकडे. प्रयत्न करता करता मग असा सीन शूट करायचा होता, पण हे बघा हे बघितलं आत बघा. अगं चला जरा धुवून घेऊयात. हा राहू दे. अरे मग तर हा कुठे जायचं आपल्याला? चालते, चला चला चला, ओके, डन डन डन. आता आपण पोचलोय स्पॉटवर. तुम्हाला दाखवतो मी. बेसिकली स्पॉट म्हणण्यापेक्षा खूप सुंदर अशा लाटा आहे आणि त्या खूप भारी अशा फुटेज देत आहेत. आपण ते बघूयात. तुम्ही पण मजा घ्या, समुद्राचा आनंद घ्या. हे अजयराव ते तिकडे दिसतोय का? तो दिसतोय का तो मला? हा माशेवाला. त्या माशेवाल्यासोबत काय करायचं त्यांना, त्यांचे काय माहिती, कुठलंच नातेसंबंध जोडताय काय माहिती. हे बघा आता काहीतरी करायला गेलंय माणूस.
काय सापडतंय बाबाला? काय सापडलं? डायरेक्ट सूर्यन तो माणूस आहे. भेटतोय का पण? मिळणार ना, खाली जावं लागेल. खाली जावं लागेल तुला पण. तू जेवढा अजून वेट करशील तो डायरेक्ट 2 मिनिटात गायब होईल. कारण मला नाही वाटत आहे तो खाली जेव्हा येणार ना दिसणार नाही. दिसणारच नाही. कुठे कुठे खाली? हे हा का छोटा? ए चल रे, जेली फिशला आपण हे करू, फ्राय करू. माहिती माहिती. जोली फिश, जोली फिश. जिवंत आहे? क्या बात आहे. तर डे 1चं शूट आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघूयात, पॅकअप करूयात आणि एकदम मस्त मस्त. पाहिजे तसा आउटपुट नाही भेटला आहे पण ठीकठाक आहे. चला, काम होईल असे आउटपुट आहेत आपल्याकडे. आता डे 2चा व्लॉग दुसऱ्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो. डे 1 झाला आहे आणि डे 2ला आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून आणि भेटूयात पुढच्या व्लॉगला. चला, लेट्स गो.